जातीयता संपत नाहीये. पुढे काय? जातीयता ही ना भारतीय समाजाची दुखणारी नस आहे आणि आपण नेहमी आपलं दुखणं लपवून ठेवतो. म्हणजे सरडा जसा रंग बदलतो तशी जात ही रंग बदलून बदलून दिसते. जिथे जर खाजगी नोकरी असेल तर आपण प्रयत्न करतो की बाबा आपल्या जातीतल्या लोकांना प्रेफरन्स देतो. जातीसाठी माती खावी अशी म्हण आपल्याकडे आहे. अगदी तरुण पिढीतला एखादा मुलगा तो असं म्हणेल की नाही नाही मी जातीयता पाळतच नाही. इफ यू आर जेंडर ब्लाइंड यू आर अ मेल अँड इफ यू आर कास्ट ब्लाइंड यू आर अपर कास्ट. आपल्या देशाचं दुर्दैव असं आहे की अस्पृश्यांना आणि खालच्या जातीच्या लोकांना गुलामच मानलं गेलंय, परंतु त्याचबरोबर पावित्र्य हा कन्सेप्ट जोडलेला आहे. संविधानामध्ये ह्या सगळ्यांना विरोध आहे. अनटचेबिलिटी अबॉलिश झालेली आहे, परंतु मनातून जात नाही. आंतरजातीय लग्न केलं म्हणून त्या मुलीचा आणि त्या मुलाचा देखील खून केलेला आहे. ऑनर किलिंग ज्याला म्हटलं जातं की काही मुली काही तिकडची शिकलेली मुलं पंचायतीच्या निर्णयाच्या विरुद्ध जातात आणि कायद्याची मदत घेतात, तर लोक आता अन्याय सहन करत नाही. ही चांगली घटना आहे. स्त्री जातीचं द्वार आहे. दलित स्त्रियांनी पाणी घेतलं विहिरीवरचं म्हणून त्यांना नग्न करून मारहाण केली. याचा प्रतिकार म्हणून दलित पॅन्थर ही मग गावागावामध्ये जिल्ह्यामध्ये उभी राहिली. प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की आरक्षण आहे ते कशासाठी? आरक्षण गरिबी हटाव प्रोग्राम नाहीये. आरक्षण हा रिप्रेझेंटेशनचा मुद्दा आहे की आपण एका विकसनशील देशाचे नागरिक आहोत. आपला जो मार्ग आहे हा असा काट्याकुट्यांनी भरलेला आहे की जात आपल्याला भारताला पुढे जायचंय, पण जात वास्तव भारताला मागे खेचतंय. नमस्कार, मी शार्दूल सराफ. पुढे कायच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढे काय या प्लॅटफॉर्मवरती आपण वेगवेगळे विषय हाताळत असतो. तज्ज्ञ मंडळींना बोलवतो, त्यांच्याशी गप्पा मारतो, चर्चा करतो, तो विषय आपण नीट समजून घेतो. आत्तापर्यंत जे जे काही विषय आपण हाताळले त्या सगळ्याला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलात. तुम्ही लाईक केलं, कमेंट्स करताय, शेअर करताय आणि पुढे काय हे आपलं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब पण करताय. आमचा उत्साह तुमच्यामुळे खूप वाढतोय. तो असाच वाढता ठेवा, कारण वेगवेगळे विषय घेऊन आपण येणारच आहोत. तर आजचा विषय आता आपल्या भारताचं संविधान आहे, त्याची एक उद्देशिका आहे. त्या उद्देशिकेचं पहिलंच वाक्य असं आहे, आम्ही भारताचे लोक. आणि पुढे बरंच काही. पण आम्ही भारताचे लोक आम्ही एकत्र आहोत का? एक आहोत का? नाही. तर का नाही? हो तर काय भानगड आहे? हे सगळं जरा आज आपण समजून घेणार आहोत. कारण आपला आजचा विषय असा आहे, जातीयता संपत नाहीये. पुढे काय? फार महत्वाचा विषय आहे आणि या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्याकडे प्रमुख पाहुण्या म्हणून आलेले आहेत शिल्पा कांबळे. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आजच्या या एपिसोडमध्ये. शिल्पा कांबळे या एक लेखिका आहेत आणि त्यांचं लेखन, त्यांच्या कादंबऱ्या आपण सगळ्यांनी वाचल्या असतील. त्यांची निळ्या डोळ्यांची मुलगी ही कादंबरी खूप गाजली आहे, ती जरूर वाचा. तर आज आपण चर्चा करूया. तर मॅडम, तुमचं स्वागत. आपला विषय असा आहे, जातीयता संपत नाहीये, पुढे काय? तर मला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की मुळात ही जातीयता कशी कशी दिसते, कुठे कुठे दिसते, तुम्ही काय सांगा? पहिल्यांदा पुढे कायचं अभिनंदन की आपण हा विषय म्हणजे जातीयता ही ना भारतीय समाजाची दुखणारी नस आहे आणि आपण नेहमी आपलं दुखणं लपवून ठेवतो. पण पुढे कायनी ही चर्चा सुरू केली तर जातीयताचा इतिहास खूप प्रदीर्घ आहे आणि तो जर इतिहास आपण सांगत आणि आता इतिहासाचं कसं, इतिहास जितका आपण मागे मागे जाऊ तितका गप्पा त्या वाढत जाते, परंतु त्याची प्रदीर्घ हिस्ट्री आहे आणि ती व्यवस्था म्हणून काम करते. जात ही जी एक ॲट्रिब्यूट आहे, हे व्यवस्था म्हणून काम करतं बरोबर. आणि ते इथपर्यंत म्हणजे आपल्याला मध्यकाळात त्याचे पुरावे सापडतात, आधुनिक काळात सापडतात आणि ती इतकी पुढे पोहोचलेली आहे की आपल्याला आता जागतिक पटलावर सुद्धा जातीयता दिसून येते. म्हणजे NRI भारतीयांमध्ये सुद्धा आपल्याला जातीयता दिसते. काय हे नेमकं काय मला अजिबात माहित नाही. म्हणजे भारतीय जे लोक आहेत जे बाहेर गेले, परदेशामध्ये गेले, तिथे राहिले, तर तिथे मग त्यांनी हे जे जात त्यांच्याबरोबर तिथे सुद्धा म्हणजे खंडा, समुद्र ओलांडून जात तिकडेही परदेशामध्ये देखील पोहोचली आणि 23 मध्ये अमेरिकेतील सिटेल या शहरामध्ये क्षमा सावंत म्हणून जे काउन्सिलर आहेत, त्यांनी जातीवर आधारित भेदभाव करता येणार नाही असं बिल मांडलं आणि ते पास झालं.
तिकडे US मध्ये. US मध्ये, ओके. अमेरिकेमध्ये. आणि ते पास झालं. ते पास झालं. सरकारने त्याची दखल घेतली, की अशा पद्धतीची भारतीय उपखंडातील लोकांमध्ये ही कुप्रथा आहे. पण म्हणजे हे बिल पास करावं लागलं म्हणजे तिकडे सातासमुद्रापलीकडे सुद्धा जातीय भेदभाव आहे. जे भारतातले लोक तिकडे गेलेत, त्यांच्यामध्ये अजूनही जातीयता पाळली जातीये, तर ही जातीयता सातासमुद्रापलीकडे जातीये, हे जरा फारच अवघड होत चाललंय. पण आता गाव पातळीवर, शहर पातळीवर किंवा ह्या सगळ्या आपल्या ऑफिसेसच्या पातळीवर, ह्या सगळ्या ह्याच्यात ही कुठे-कुठे, कशी-कशी येतीये? मला वाटतं ती ना सरड्यासारखी आहे. हं, म्हणजे सरडा जसा रंग बदलतो, हं, तशी जात ही रंग बदलून दिसते, की आपल्याला गावामध्ये उघड दिसेल. हं. राजकारणाच्या वेळेला, निवडणुकांच्या वेळेला आपल्याला जात घटक कसा काम करतो ते वेगळ्याच पद्धतीने दिसतं, की लोकं एक गठ्ठा अ, म्हणजे मतदान करतात किंवा आपल्या जातीच्या उमेदवाराला मतदान करतात. किंवा जातीय गणितं म्हणजे मोकळेपणाने जाहीरपणे बोलली जातात. जातात किंवा जातीसाठी माती खावी अशी म्हण आपल्याकडे आहे. जिथे जर खाजगी नोकरी असेल तर आपण प्रयत्न करतो, की बाबा आपल्या जातीतल्या लोकांना प्रेफरन्स देतो. तर अशा ते डबे कोणाबरोबर तुम्ही खाता? आणि असं जर बघितलं आपण तर मोस्टली आपल्याला असं दिसतं, की आपण आपल्या जाती धर्माच्या लोकांबरोबरच डबे खातो. म्हणजे रोटी, बेटी आणि लोटी. तर इथे एक बंदिस्तपणा आहे आणि अशी जात काम करते. ते आणि अजूनही काम करते आहे, करते. असं तुमचं म्हणणं आहे. ओके. पण आता समजा एक आजच्या अगदी तरुण पिढीतला एखादा मुलगा आहे, तो असं म्हणेल, की "नाही, नाही, मी मी जातीयता पाळतच नाही." असं जर त्याचं म्हणणं असेल, तर त्यावर तुम्ही काय म्हणाल? हे चांगलं आहे. हं, तो जर जातीयता पाळत नसेल तर. हं, पण त्याची ती कॉन्शियसनेस आहे का? म्हणजे असं एक वाक्य आहे, की "इफ यू आर जेंडर ब्लाइंड, यू आर अ मेल अँड इफ यू आर कास्ट ब्लाइंड, यू आर अपर कास्ट." ओके. म्हणजे तो जर सवर्ण वर्गातला असेल, तर त्याला जाणीवच नसते, की आपल्याला जे काही मिळतंय, आपल्या ज्या धारणा आहेत, आपण जे संचित आहे, ते आपण ज्या जात समूहाचे मध्ये आहोत, जन्म घेतलेला आहे त्याच्यामुळे मिळतंय का? ह्याची जाणीवच नसते. आणि जर एखादा व्यक्ती सो कॉल्ड खालच्या जातीतला असेल, तर तो जे अत्याचार, अन्याय सहन करत असतो, म्हणजे अगदी वायवामध्ये देखील आपण बघतो, की इंजिनिअरिंग कॉलेजेस असतील, तर तिथे वायवामध्ये हमखास कमी मार्क मिळतात ओके, खालच्या जातीच्या मुलांना. ओके. तर अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीने डिक्लेअर करणं मी जात मानत नाही, ही खरोखर जास्त म्हणजे खूपच चांगली गोष्ट आहे. परंतु त्याची जात जाणीव जी आहे, कॉन्शियसनेस त्याला तयार झालेला असायला पाहिजे, की ती लेन्स त्याच्याकडे आहे का, की तो या पद्धतीने लोकांना बघतोय. आपल्याला चेक करता येऊ शकते का? हा चेक करू शकतो. कशी? तुमची मित्रमंडळी हं, वेगवेगळ्या जातीचे असू शकतात. कारण आता शहरात आपण बघितलं कॉलेजमध्ये, कॅन्टीनमध्ये, कॅफेमध्ये आपल्याबरोबर कोणीही बसतं. बरोबर. परंतु तुमचे नातेवाईक वेगवेगळ्या जाती धर्माचे आहेत का? ओके. मावशी, काका, चुलत भाऊ किंवा प्रेमात पडलेल्या लोकांकडे तुम्ही कसं बघता? जे म्हणजे विषम जातींमध्ये ते जे प्रेम प्रेम असेल, तर हं, ते तुम्ही कसं बघता? हं. किंवा तुम्ही आडनाव विचारता का ओके. बोलताना? म्हणजे मलाही अनुभव आलेला, की मी अहमदनगर जिल्ह्याची आहे आणि तिकडे मी बसची वाट बघत होते एसटीची आणि एका माणसाने अगदी धोतर आणि सगळी टोपी वगैरे घातलेला तो माझ्याशी जवळ आला आणि माझ्याशी बोलायला लागला आणि तो खोदून माझं आडनाव विचारत होता आणि कांबळे आडनाव ऐकल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरची निराशा मी बघितली. कारण बाकी त्याला आधी खूप चांगलं वाटत होतं माझ्याबद्दल. तर अशा प्रकारे जात ही आपल्या मेनिरीचा भाग आहे. आपल्या डी मध्येच भारतीयांच्या ती बसलेली आहे. म्हणजे जर मी असं म्हटलं, की मी जातीयता पाळत नाही, तर हे प्रश्न आपण विचारून पाहिले पाहिजेत, की माझे नातेवाईक वेगवेगळ्या जाती धर्म कुठले आहेत? माझे मित्र तर आहेत का? हा अगदी मुख्य प्रश्न झालाच. पण तुम्ही म्हणालात तसं, की तुम्ही कधी आडनाव विचारलंय का कोणाला? या सगळ्या गोष्टींनी आपल्याला आपण खरंच मुक्त झालोय की नाही, हे चेक करता येऊ शकतं. या टेस्ट एकदा स्वतःला लावून पहा, म्हणजे तुम्हाला कळेल, की तुम्ही खरंच जातीयता पाळता आहात की नाही. ओके, हरकत नाही. पण आता ही जातीय विषमता आहे. ही ही अशी विषमता असण्यामागची कारणं काय? जात हे म्हणजे आपण एकदम असं सर्वसामान्य भाषेतले शब्द वापरतो. परंतु वर्ण हं, म्हणजे चातुर्वर्ण ओके. जी एका महान पुरुषापासून सगळ्या वर्णांची निर्मिती झाली असं प्राचीन आपल्या टेक्स्टमध्ये लिहिलेलं आहे. बरोबर. तर मुखापासून, बाहूंपासून, मांड्यांपासून आणि पायापासून. तर पायांपासून ज्या वर्णाची निर्मिती झाली तो शूद्र.
तुकशूद्र. मुखापासून ज्या वर्णाची निर्मिती झाली तो ब्राह्मण, ओके. भुजा क्षत्रियांच्या आणि मांड्या वैश्यांच्या. तर हे 4 वर्ण आणि ह्या 4 वर्णांच्या बाहेर 5वे अवर्ण ज्यांना आपण दलित म्हणू. ओके. आणि मग या वर्णांमध्ये अनेक जाती म्हणजे हजारो जाती आहेत. हम्म. मग त्या अशा पद्धतीची ही व्यवस्था आहे आणि ही सामाजिक व्यवस्था सामाजिक विषमतेसाठीच निर्माण झालेली आहे ओके. आणि तिचे आर्थिक परिणाम देखील खूप आहेत. म्हणजे अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्था अशी हातात हात घालून चालते. ती कशी? म्हणजे आपण असं म्हणतो की व्यवसाय. हं. तर व्यवसाय देखील तुम्ही बघाल की जिथे शिक्षणाशी संबंधित व्यवसाय आहेत, जे आधीही होते आणि आताही जे आहेत, तर तिथे काही सवर्ण जातींचं तुम्हाला प्राबल्य दिसेल की हे व्यवसाय या सवर्ण जातीच करत आहेत. किंवा अगदी गटार साफ करणारं, भंगीकाम करणारं लोकं की जी मग गुदमरून त्या मॅनहोलमध्ये मरतात आणि त्यांच्यासाठी कायद्यांची अंमलबजावणी नाहीये. ती तुम्हाला खालच्या जातीतले, दलित जातीतले लोकं ती काम करतात असं दिसतंय. तर अशा प्रकारे मग तिथे पगार किती मिळतो? म्हणजे कॉन्ट्रॅक्ट लेबर जे आहेत ते खालच्या जातीची लोकं आहेत. त्यांना पगार किती मिळतो? आणि ज्या सुरक्षित आणि चांगल्या संघटित जिथे नोकरी आहे, त्या वरच्या जातींच्या हातामध्ये आहेत किंवा शेतजमिनी कोणाच्याकडे आहेत. शेतीची मालकी कोणाकडे आहे आणि शेतीवर कसे काम कोण करतो? शेतमजूर कोण आहे? ऊसतोडी करायला जाणारा मजूर कोण आहे? आणि त्या ऊस कारखान्याचे मालक कोण आहेत? हे जर आपण बघितलं तर आपल्याला कळेल की अर्थव्यवस्था कशी काम करते या सामाजिक वास्तवाबरोबर. ओके. बापरे! बऱ्याच गोष्टींविषयी आपण बोलणार आहोत आणि ह्याच्याबद्दलचे प्रतिप्रश्न पण मी त्यांना करणार आहे. तेव्हा तुम्ही एपिसोड इतक्यात सोडू नका, शेवटपर्यंत पाहत राहा. नाही, पण मग आता ह्याच्यामध्ये उच्च, नीच हे सगळं कसं ठरलं? प्युरिटी आणि पोल्युशनचा जो कन्सेप्ट आहे, की आपण त्याला विटाळ म्हणतो. ओके. बायकांच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो की तिला पिरियड्स आले, पाळी आली की आपण विटाळ मांडतात अजूनही काही घरांमध्ये किंवा तिने स्वयंपाक करू नये. म्हणजे मीही काही बायकांना बघितलंय की त्यांना कोपऱ्यात बसवून ठेवलं जायचं, अंधाऱ्या खोलीमध्ये बसवून ठेवलं जायचं. देवाला हात लावू शकत नाहीत त्या बायका किंवा शुभ कार्यात भाग घेऊ शकत नाही. हा विटाळाचा कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे. तशाच पद्धतीने स्पर्श जर वरिष्ठ जातींना खालच्या जातींचा स्पर्श देखील, सावली देखील अंगावर पडू नये, यासाठी मग गळ्यात मडकं आणि पाठीमागे खराटा बांधलेला आहे. अशी अस्पृश्यांची स्थिती केली होती. बरोबर. आणि म्हणजे हा फरक आहे ब्लॅक लोकांचा जो प्रश्न आहे अमेरिकेमध्ये, हं. ते तर गुलामच होते. परंतु त्यांचा स्पर्श निषिद्ध नव्हता. हं. आपल्या देशाचं दुर्दैव असं आहे की अस्पृश्यांना आणि खालच्या जातीच्या लोकांना गुलामच मानलं गेलंय, परंतु त्याचबरोबर त्याच्याबरोबर पावित्र्य हा कन्सेप्ट जोडलेला आहे. तिथे हे अपवित्र आहे, यांची सावली अपवित्र आहे. म्हणजे साऊथच्या काही राज्यांमध्ये त्या काळी की प्रत्येक जातीने म्हणजे अस्पृश्याने प्रत्येक जातीबरोबर किती दुरून चालायचं, म्हणजे इतके मीटर चालायचं. मग म्हणजे अगदी उच्च जातीचं असेल तर इतके मीटर दूर चाला. त्याच्यापेक्षा खालच्या जातीचं असेल तर इतके मीटर दूर चाला, अशी नियमावली होती. हं. तर ह्या प्रकारे ती सिस्टम वर्क करत गेली. ओके. पण मग ही सिस्टीम आजही आहे असं तुम्हाला वाटतं का? आज कागदावर नाहीये. म्हणजे तू जे संविधानाचं नाव घेतलंस हं. आणि संविधानामध्ये ह्या सगळ्यांना विरोध आहे, अनटचेबिलिटी अबॉलिश झालेली आहे, परंतु मनातून जात नाही. आणि जोपर्यंत घटनाकारांनी लिहिलेलंच आहे, की घटना कितीही चांगली असेल, परंतु ती राबवणारे लोकं जर प्रामाणिक नसतील, तर मात्र ती जाणार नाही. त्यामुळे मनातून जात नाहीये आणि मग जातीय अत्याचाराच्या घटना दिसतात. म्हणजे ह्या एकदम आपल्याला एक्स्ट्रीम घटना आहेत, की जातीय अत्याचार झाला. म्हणजे रिंगटोन ठेवली म्हणून खून करण्यात आला. ते आपण बघितलेलं आहे किंवा सैराटसारखी म्हणजे सैराट सिनेमा आहे. हं. पण फक्त सिनेमा आहे का तो? तर ह्याच्यापेक्षा म्हणजे सातत्याने आपण पेपरमध्ये ह्या बातम्या बघतो, की वडिलांनी, आईने, भावाने आंतरजातीय लग्न केलं म्हणून त्या मुलीचा आणि त्या मुलाचा देखील खून केलेला आहे. ऑनर किलिंग. ऑनर किलिंग ज्याला म्हटलं जातं. किंवा दलित स्त्रीवर आपण बघतो, की बलात्काराच्या घटना घडतात आणि त्याला न्याय मिळत नाही. कारण तिच्याकडे ती ज्या समूहाचा भाग असते, त्या समूहाकडे इतकी शक्ती नसते, की ते पोलिसांकडे जाऊन ती गोष्ट लावून धरतील, कोर्टामध्ये वकील लावतील आणि ती न्यायाची प्रक्रिया फार
म्हणजे विलंबाने होते. हम्म. तर अशा पद्धतीने हे वास्तव काम करतं. पण हे अजूनही असंच आहे असं पण म्हणतो. बदललेला आहे, परंतु तो अर्धा ग्लास भरलेला आहे, अर्धा रिकामा आहे. कारण आता वाढले असं मला का वाटतं, की असर्शन वाढलेलं आहे, अस्मिता वाढलेली, टोकदार झाल्यात अस्मिता. त्याला माणूसपणाची म्हणजे बाबासाहेबांचा शब्दच वाक्यच आहे ना, की गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. तर आता सहन करत नाहीयेत. ह्या वर्णव्यवस्थेला त्या जातीतली लोकं मान्यता देत नाहीयेत. म्हणजे वरिष्ठ जातींना त्यांचं वर्चस्व, काही अपवाद असतील, ठेवायचंय, परंतु खालच्या लोकांना तो जात सहन करायचा नाहीये. त्याच्यामुळे ताणतणाव समाजामध्ये वाढलेले आहेत. म्हणजे ह्याची जाणीव झाली आहे म्हणून याची माहिती जास्त होतीये हां. असं आपण म्हणतोय. म्हणजे जाणीव झाल्यामुळे सहन आता करत नाहीयेत लोक. हम्म. प्रयत्न करतात, की आम्ही हा त्रास सहन करणार नाहीये. बरोबर. आम्ही ही गुलामी सहन करणार नाहीये. जे आता उन्नावमध्ये प्रकरण झालेलं, त्या मुलांवर जे त्यांना मारहाण केली, त्याची चित्रफित काढून ती व्हायरल केली, त्यानंतर त्या मुलांनी त्या प्रकरणाचा निषेध केला आणि एक मोठं आंदोलन उभे राहिलं तिकडे. तर लोकं आता अन्याय सहन करत नाहीयेत आणि ही चांगली घटना आहे. प्रश्नच नाही. ही चांगलीच घटना आहे आणि अशा पद्धतीनं त्यांनी त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला पाहिजे, तरच आपल्याला या सगळ्या गोष्टींची जाणीव होईल. हेही बरोबरच आहे. पण आता हे उच्च-नीच ठरवतोय आणि हे सगळं करतोय. ह्याचं हे आर्थिक, सामाजिक पद्धतीनं हे कसं वर्क होतं राजकारणाच्या बाबतीत? खरं तर राजकारणामध्ये अ, त्या शक्यता आहे, की ती जाती आहे त्या संपू शकतात. ओके. राज्यकर्ते जे असतात ते जर विजनरी असतील आणि ते जर समाजाला दिशा देणारे असतील, तर त्यांच्याकडे कायदा हातात असतो. आणि जेव्हा तुमच्याकडे कायदा असतो, तर कायद्याचा धाक म्हणा, प्रेमळ धाक म्हणा, दाखवून तुम्ही हे बदल घडवू शकता. परंतु आता कसं झालेलं आहे, की जातीय अस्मिता टोकदार झाल्यात आणि सगळ्याच जातींच्या आणि मग ते एक गठ्ठा वोटिंग करायला लागलेले आहेत. म्हणजे आपण उमेदवाराची जात बघून त्याला वोटिंग करतो. बरोबर. त्याचं काम काय आहे, त्याच्या निष्ठा काय आहेत, हे न बघता तो कोणत्या जातीचा आहे हे बघितला जातो आणि मग वोटिंग होतं आणि मग हे जिंकून येण्यासाठी, हरण्यासाठी हे त्यांना तर ते तर सगळं कॅल्क्युलेशन करत बसलेले असतात, राजकीय पक्ष किंवा नेते. याचा जातीचा वापर करून ते त्या गणितामध्ये वोटिंगसाठी ते त्या गणिताचा वापर करतात. त्या नंबर्सचा वापर करतात, की या जातीची किती माणसं या मतदारसंघात आहेत. त्यामुळे ती अ, अजून घट्ट होत जाते ती बरोबर. अस्मिता. जे आपण म्हणतो, की त्या भिंती माणसाच्या मनातल्या पडल्या पाहिजेत, गळून गेल्या पाहिजेत आणि आपण सगळे एक व्हायला पाहिजे. ते मात्र होत नाही म्हणजे राजकारणामुळे. त्या भिंती अजूनच मजबूत होत चालल्यात. म्हणजे उलट्या दिशेने प्रवास आपला होत चाललाय असं वाटतंय. पण आता बरेच प्रश्न आम्हाला पडतायत या सगळ्याबद्दलचे. बऱ्याच गोष्टी ऐकतो, काही गोष्टी कळतायत, काही गोष्टी अर्धवटच माहीत असतात. तसाच एक प्रश्न, जात पंचायत ही भानगड काय असते? जात पंचायत म्हणजे आता मी सुनीताताईंचं पुस्तक वाचलेलं, की विंचवाचं तेल. त्याच्यामध्ये त्यांनी चांगलंच लिहिलेलं आहे, की पारधी समाजामध्ये पंचायत कशी काम करते आणि फक्त पारधीच नाही, अनेक समाजामध्ये, जातींमध्ये पंचायत असते आणि ती पितृसत्तेचं एक ताकद त्यांच्यामागे आहे. आणि त्यांची आपली नियमावली आहेत आणि प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडे पंच बसतात आणि जो काही त्या जमातीमधला प्रश्न असेल म्हणजे घटस्फोटाचा असेल किंवा जमिनीची मालकी असेल, तो प्रश्न जरी कायद्याच्या मार्गाने सोडवला तरी पंचायती इतक्या ताकदवान असतात, की त्या तो प्रश्न सोडवायला बघतात त्यांचे रूल्स वापरून आणि स्त्रियांच्या दृष्टीने मला वाटतं जात पंचायती ह्या फारच म्हणजे त्यांचं दमन करणाऱ्या आहे स्त्रियांचं. कारण सगळे पंच पुरुष असतात आणि कायदे आपले आधुनिक आहेत. परंतु त्यांच्याकडचे जी नियमावली आहेत त्या परंपरेवर चालत असलेल्या आहेत आणि अनेक जाती जमातींमध्ये ह्या पंचायती एक प्रकारे मिनी लेजिस्लेटिव्ह सिस्टम म्हणून काम करतात. ओके. ह्या तोडण्यासाठी हे बेकायदेशीर आहे. हां, बरोबर. बरोबर आहे. हां. पण मग हे तोडण्यासाठी किंवा ही सिस्टीम नष्ट करण्यासाठी हे दलित तरुण, तरुणी, महिला हे काही प्रयत्न करतात का? ते करतात तर ते काय असतात? किंवा काय आहेत आम्हाला जे माहीत नसते? म्हणजे याच्यात एक करेक्शन आहे, की दलितांमध्ये ही जात पंचायत एवढी स्ट्रॉंग नाहीये. नाहीये. जमातींमध्ये आहे ती. बरोबर. नॉमॅडिक ट्राइब्स आपण ज्यांना म्हणू शकतो. म्हणजे ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि आधुनिक आणि ते कसं आहे तो एक फार मोठा प्रेशर असतो.
आणि माणूस हा समूहात राहणारा प्राणी आहे. म्हणजे आपल्या सगळ्याला लग्नाला जायला आवडतं, आपल्या सगळ्यांना वाढदिवस करायचे असतात. आपण जातीमध्येच, नातेवाईकांमध्येच रमतो. तर जेव्हा एखादी मुलगी असेल, एखादा मुलगी बालविवाहाला विरोध करेल आणि ती पंचायतीच्या निर्णयाला नकार देईल, तर ह्याला फार ताकद लागते. आणि ती त्या जातीतल्याच लोकांनी करणं जास्त आहे. कारण बाहेरून सुधारणा ह्या जेव्हा केल्या जातात, तेव्हा त्यांचा तितका आपल्याला परिणाम दिसत नाही. परंतु जेव्हा तिथूनच तो प्रयत्न केला जातो, की नाही ही पंचायतीच्या निर्णयाला मी मानणार नाही किंवा मी आव्हान देईल. पंचायत तुम्हाला बहिष्कृत पण करू शकते. पण तरी देखील जर पंचायतीतल्या ज्या चुकीच्या निर्णयांच्या विरुद्ध तिकडची माणसं जेव्हा उभी राहतात, तेव्हा मात्र चांगला बदल दिसतो आपल्याला. पण मग म्हणजे आता हे बहिष्कृत करतात म्हणा, तर मग नेमकं काय करतात? तुमच्या मैतीला आम्ही येणार नाही आणि आमच्याकडच्या मैतीला तुम्ही यायचं नाही. आणि हे फार वाईट असतं. म्हणजे ते आयसोलेशन असतं. तुरुंगामध्ये शिक्षाच आहे ना. एकांतवास म्हणजे काय? की एखादा कैदी आहे आणि त्याला जर तो खूपच नियम फॉलो करत नसेल, जेलर काय शिक्षा देतो, की त्याला आयसोलेशनमध्ये टाकतो. कोणाशीच त्याने बोलायचं नाही. तर अशा प्रकारे बहिष्कृत करणं म्हणजे काय, की त्या माणसाला लग्नाला बोलवायचं नाही, त्या कुटुंबाला. त्याच्याकडे कुणी वारलं तरी आपण जायचं नाही आणि मग त्या छोट्याशा भागामध्ये ते राहत असतील, तर ते फारच आयसोलेशन अंगावर येणार आहे. तर बरोबर. ही एक फार अघोरी आणि कठोर शिक्षा आहे. पण मग याला क्रॉसओव्हर करू शकत नाहीत ते लोक. करतात ना. हं. म्हणजे मी जे तुला मग सांगितलं, की काही मुली, काही तिकडची शिकलेली मुलं पंचायतीच्या निर्णयाच्या विरुद्ध जातात आणि कायद्याची मदत घेतात. आणि तिला सुरुंग लागलेला आहे त्या जात पंचायतीला. ती काही इमारत वो गिरने वाली है. वाह! येस. वाह! आणि ती लवकरच पडू दे, ह्यात हीच आपली पण इच्छा आहे. आता बोलता-बोलता आपला विषय याआधी पण हा मुद्दा आलाच होता, म्हणून मी तो हेरलाच होता, की स्त्री आणि जातीयता या 2 गोष्टींचा संबंध कसा लागतो? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर ते नमूदच केलं होतं, की स्त्री जातीचं द्वार आहे. तिच्याकडून म्हणजे तिला जे कंट्रोल करणं जे आहे ना, की स्त्रीला कंट्रोल करायचंय. तिला बंदिस्त का ठेवायचंय? कारण मग जी मुलं जन्माला येतील ती माझ्याच जातीची असतील. म्हणजे मला माझ्या जातीला पुढे नेण्यासाठी स्त्रीचं शरीर मला कंट्रोल करायला पाहिजे. हा पितृसत्तेचा विचार त्याच्यामागे आहे. कोणत्याही जातीची नियम म्हणजे अगदी सतीप्रथा आपण बघितली तर सतीप्रथा ही म्हणजे घरातली घरातली लोकं आपल्या घरातल्या मुलींना जिवंत जाळायचे आणि त्या लहान मुली असायच्या. त्यांनी त्या नवऱ्याचं सुखही बघितलेलं नसायचं. परंतु ती जी मुलगी आहे, ती जर तरुण झाली, नवरा मेल्यानंतर, तर एक सरप्लस स्त्रीचं काय करायचं? मग तिच्यासाठी लग्नाचा पुरुष नसणार आहे. कारण मग ती कदाचित बाहेरच्या जातीच्या पुरुषाशी लग्न करू शकते. मग ही समस्याच नको किंवा तिला विधवा म्हणून काही आपल्याला तिची संपत्ती असेल तिच्या नवऱ्याची किंवा बाबाची, त्या संपत्तीत वाटा द्यावा लागेल. मग काहीच द्यावं लागू नये म्हणून तिला चितेवर जाळलेलंच बरं, इतका क्रूर विचार केला जायचा. आणि तिथून आपण पंचायतीपर्यंत पण आलो, की बायकांची गळचेपी खूप जास्त ह्या जात व्यवस्थेमध्ये होते. म्हणजे जातीयता ही म्हणजे स्त्रियांच्या वरती अत्याचार करण्याची सोय, अशा याच्यानी जातीयता निर्माण झाली असं आपण म्हणू शकतो का? हो, म्हणजे जशी जात एक बंदिस्त ही आहे, की एका जातीमध्ये एखादी स्त्री जन्मली, हं. तर तिला दुसऱ्या जातीत जाण्याचं सोयच नाहीये ना. की तिला आता दलित किंवा दलित स्त्रिया आहेत. त्यांना जर त्या 100-200 वर्षापूर्वी जन्मलेल्या आहेत, तर त्यांना काही शिक्षणाचा हक्कच नाही. म्हणजे कोणत्या स्त्रीला नव्हता, तर तिलाही नाहीये. तर म्हणजे या व्यवस्थेचे, या कुप्रथेच्या सगळ्यात जास्त त्रास अस्पृश्य वर्गाला झाला. सगळ्यात जास्त त्रास सगळ्या जातीतल्या बायकांना झाला. असे त्याचे शोषणाचे ते पदर आहेत. म्हणजे सगळ्यात जास्त त्रास भोगलेली कुठली वर्ग असेल तर तो महिला आहे. महिला आहे. आणि मग त्याच्यानंतर हां, असा म्हणजे दलित स्त्रीने जास्त सहन केलाय. परंतु सवर्ण स्त्रीने देखील म्हणजे हुंडाबळी काय होती? बरोबर. म्हणजे मुलींना जिवंत जाळलं जायचं. हुंडा कमी मिळालाय म्हणून आणि हुंडा हा अरेंज मॅरेजचाच म्हणजे प्रेम लग्नामध्ये मला नाही वाटत, की तुम्ही हुंडा किती द्याल बघून प्रेमात पडाल.
तर अरेंज मॅरेजचाच भाग आहे. आणि लग्न ही व्यवस्था जी आहे ती जाती-जातींमध्येच केली जाते. आता एक जनरल नॉलेजचा म्हणून प्रश्न असेल, थोडा वेडेपणाचा वाटेल किंवा फारच बाळबोध वाटेल, पण तरी तो समजून घ्यायला हवा म्हणून. आता आपण जे म्हणतो की एस-सी, एस-टी, एन-टी हे जे सगळे आहेत, हे नेमकं काय? तर शेड्यूल कास्ट आपण ज्याला म्हणतो, की ते एका लिस्टमध्ये ज्या आहेत, की गावातल्या अस्पृश्य जाती, हं. त्यांचा त्या शेड्यूल कास्टच्या लिस्टमध्ये समावेश आहे. आणि प्रत्येक राज्यामध्ये ही लिस्ट अगदी सारखी नसते. काही अ, फरक असतो त्याच्यामध्ये. म्हणजे जे महाराष्ट्रातली शेड्यूल कास्टची लिस्ट असेल ती जरा राजस्थानमध्ये वेगळी असू शकते. कारण ते तिकडच्या ज्या प्रांताचं काही जे वास्तव असेल त्याच्यानुसार. काय आपल्याला काही उदाहरणं सांगता येतील? शेड्यूल्ड ट्राइब्स ज्याला आपण म्हणतो, की आदिवासी हं. ज्यांना आपण सांगतो, की ते ज्या वर्णव्यवस्थेमध्ये त्यांचा भागच नाहीये आणि मूळ रहिवाशी त्यांना म्हटलं जातं. आणि त्यांचा जल, जंगल, जमीनशी त्यांचा खूप संबंध आहे. जे सगळं अशा अशा पार्टमधल्या आहेत. आणि त्यासुद्धा आदिवासी जे आहेत ते आपल्याला म्हणजे झारखंड असेल, छत्तीसगड आहे, आपल्याकडचे आदिवासी, नागपूर हे ते ह्या भागातले दिसतात. ते शेड्यूल्ड ट्राइब्समध्ये ट्राइब्स. येतात. नोमॅडिक ट्राइब्स एक वेगळे आहे, की ज्या फिरस्त्या असतात, ज्यांचे म्हणजे अ, अगदी जिप्सी आपल्याला माहिती आहेत, की ते पूर्ण जगात पसरलेले आहेत. तशाच अनेक ट्राइब्स आहेत, की लमाण आहेत, जे माहिती आहे आपल्याला लमाण. तर त्यांना ट्राइब्स आपण म्हणतो. तर ही एक साधी टर्मिनॉलॉजी आहे आणि ही जनरल नॉलेज म्हणून आपल्याला माहिती असायला पाहिजे. माहिती असायला आणि हवी. त्यांचं सगळ्यात जास्त असुरक्षित जीवन आहे. कुठल्या अर्थाने? ट्राइब्सचं म्हणजे ट्राइब्सचं कसं आहे असुरक्षित जीवन. त्यांना वास्तव्यासाठी म्हणजे निवासाचा पत्ता नाहीये. घर का ॲड्रेसही नाहीये. आधार कार्ड नाही. नाहीये. आणि फिरस्ते असल्यामुळे आणि स्वतःच्या मालकीची जमीन नसल्यामुळे की वास्तव्य करण्यासाठी त्यांची असुरक्षितता खूप आहे ना, की ज्या भागात पाल आहेत त्यांचे, हं. त्या पालावर राहतात ते, की जिथे जसं काम मिळेल तसं काही दिवस तिथे राहायचं, तिथून निघून दुसरीकडे राहायचं. आणि मग कोरोनासारखं संकट आलं, की त्यांच्याकडे काहीच सुखसुविधा नाहीयेत, म्हणजे ते जगूच शकत नाहीये. म्हणजे खूप परिघाबाहेरचं जगणं आहे त्यांचं. हार्श रिॲलिटी आहे त्यांच्या आयुष्याच्या. आपण हे आता बऱ्याच गोष्टी समजून घेतो, की आम्हाला आणखी एक सगळ्या सामान्य माणसांना माहीत असलेल्या ह्याच्यावरच्या रिएक्शनपैकी एक महत्त्वाची रिएक्शन आम्हाला माहिती आहे, ती म्हणजे दलित पॅन्थर ही संघटना. त्या संघटनेविषयी आम्हाला काहीतरी माहिती द्या. दलित पॅन्थर अ, हे एक स्वप्न होतं. हं. आणि अशा शोषणमुक्त समाजाचं स्वप्न संघटितरित्या पूर्ण करण्यासाठी अनेक तरुण म्हणजे केवळ दलित नाहीत, पण अनेक ज्यांना असं वाटत होतं की इक्वॅलिटी असायला पाहिजे, जी आपण संविधानाची उद्देशिका तू वाचलीस, तर त्यासाठी ज्या माणसांनी ती आणि त्याच्यामध्ये अनेक कवी आहेत, लेखक आहेत, सामाजिक कार्यकर्ते यांनी एक स्वप्न बघितलं आणि प्रस्तावित व्यवस्थेला त्यांनी विरोध केला. आणि त्याच्या मागे पेरुमल आयोग जो आलेला 70च्या दशकामध्ये, की त्या आयोगाने त्याच्या रिपोर्टने असं दाखवलेलं, की जातीय अत्याचाराच्या अनेक घटना भारतभर होतायत. हं. आणि या म्हणजे बावडा प्रकरण झालेलं आहे, की 2 स्त्रियांनी दलित स्त्रियांनी पाणी घेतलं विहिरीवरचं म्हणून त्यांना नग्न करून मारहाण केली. आणि मग याचा प्रतिकार म्हणून दलित पॅन्थर ही मग गावागावामध्ये, जिल्ह्यामध्ये उभी राहिली. आणि ते एक स्वप्न होतं. आणि त्याचा धसका घेतला मग. जे अन्याय अत्याचार करत होते त्या लोकांनी त्याचा धसका घेतला. आणि त्यांच्याकडे रिसोर्सेस नव्हते. म्हणजे एका पुस्तकात मी वाचलंय, की पॅन्थरला घोषणा देण्यासाठी माईकही नव्हता. तर माईक कुठून तरी उधार आणावा लागला. म्हणजे ही किती विषम लढाई होती, की तुमच्याकडे कसलीच साधनं नाहीयेत. आणि तरी देखील पाठीचा कणा आहे फक्त. आणि त्या कण्यामध्ये ताकद आहे म्हणून तुम्ही माणूस म्हणून उभे राहताय, बरोबर. की माझ्या पाठीत कणा आहे, ताकद नसेल, शस्त्र नाहीये, परंतु तुम्ही उभे राहिलात. आणि त्यांनी म्हणजे ब्लॅक पॅन्थरच्या धर्तीवरची ती होती, परंतु त्याच्यामध्ये व्हायलन्स नव्हता. कविता होती. ओके. दलित पॅन्थरमध्ये कविता होती. आणि तिने माणसाला उभं राहण्यासाठी दलितांना, अस्पृश्यांना आणि या सगळ्या परिघावरच्या लोकांना उभं राहण्यासाठी ताकद दिली. आता हे एस-सी, ओ-बी-सी, एस-टी असं आपण समजून घेत गेलो. मी ह्याच्यासाठी हा प्रश्न विचारला, कारण प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न असतो, की आरक्षण आहे ते कशासाठी? आरक्षणावर खूप म्हणजे मतमतांतरं आहेत. आहेत.
आणि गैरसमज खूप आहे. ओके. आरक्षण गरिबी हटाव प्रोग्राम नाहीये, ओके. की आपण म्हणतो मग या जातीतल्या लोकांना का देतात? त्यांची तर म्हणजे एक जनरेशनच द्या. आरक्षण हा रिप्रेझेंटेशनचा मुद्दा आहे, की त्या ऑफिसमध्ये, ज्या ऑफिसमध्ये मी जातीचा दाखला किंवा डोमॅसिल काढायला जाते, त्या ऑफिसमध्ये मला पिऊनने आतमध्येच येऊ दिलं नाही तर? परंतु जेव्हा मला आणि माझ्याबरोबर घडलेला किस्सा आहे, की मी असंच काहीतरी मला सर्टिफिकेट हवं होतं आणि त्या तहसीलदाराकडे आम्ही गेलो आणि त्याने मला असं बघितलं आणि त्याने माझं म्हणजे आम्ही इतक्या खेपा घातलेल्या त्या सर्टिफिकेटसाठी आणि तो तहसीलदार भेटला आणि त्याने ते एक सही केलं आणि माझं काम झालं. लहान होते ते मी. पण त्या प्रसंगाचा माझ्यावर खूप परिणाम झाला, की असं ऑफिसमध्ये जाऊन बसायला पाहिजे. तर आरक्षण म्हणजे आमची लोकं देखील त्या ऑफिसमध्ये आहेत. प्रतिनिधित्व, की तुम्ही इथे यायचंच नाही. या मंदिराचे दरवाजे तुमच्यासाठी बंद. या सरकारी ऑफिसेसचे दरवाजे तुमच्यासाठी बंद. या धंद्याचे दरवाजे तुमच्यासाठी बंद. तुम्ही हा बिझनेस करायचा नाही. तुम्ही नवीन कपडे घालायचे नाहीत. याच्या विरुद्ध प्रतिनिधित्व, की तुम्हाला इथे बाबा तुमचं लोकसंख्येमध्ये प्रमाण किती आहे? 15% आहे. तर बाबा 100 जागा निघतायत. तर त्यातले 15% जागा तुमच्यासाठी दिलेल्या आहेत. मग तुम्हाला एखाद 2 मार्क कमी पडले, तरी देखील तुम्हाला त्या 15 जागांमध्ये प्रवेश मिळेल आणि मग हे सगळीकडेच लागू आहे. कारण नाहीतर मग जी मोनोपॉली आहे ती संपणार कशी? बरोबर. जे म्हणजे जे संचित आहे, कल्चरल कॅपिटलच नाहीये ना. त्यासाठी आरक्षणाचं तत्व हे सामाजिक न्यायाचं तत्व आहे. आणि लोकांचं मिसकन्सेप्शन असं आहे, की हे गरिबी हटाव म्हणजे गरिबांना दिलेलं आहे, तसं नाहीये. म्हणजे की आता त्यांचं असं म्हणणं की आता झालं की इतकी वर्ष आता दिलंय, आता कशाला हवंय? तर ह्या वाक्याला आपण त्यांना काय समजावून सांगू शकतो? ते उर्मिला पवार आयदानच्या ज्या लेखिका आहेत, त्यांनी खूप छान एकदा उदाहरण दिलेलं, की "हाड, छी तू, तिकडे जा, विटाळ होतो तुझा." हे कधी अनुभवलंय का? मग हे ज्या माणसांनी अनुभवलेले असेल, त्यांना वेलकम करणारी पार्टी म्हणजे आरक्षण आहे. ती वेलकमची पार्टी आहे, की तुम्ही इथे येऊ शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जगात सगळ्या ठिकाणी आरक्षण आहे. ब्लॅक लोकांसाठी तिकडच्या युनिव्हर्सिटीजमध्ये आहे, तिकडच्या नोकऱ्यांसाठी आहे. जपानमध्ये देखील वेगळ्या नावाने ह्या आरक्षणाचं तत्व आहे. इव्हन आपले जे भारतीय लोकं बाहेरच्या युनिव्हर्सिटीमध्ये गेल्यावर आम्ही एशियन आहोत किंवा आमच्याकडे इंग्लिशची एफिशियन्सी नाहीये म्हणून काही कन्सेशन मागतात. ओके. त्यामुळे हे अगदी विषमता निर्माण करणारं तत्व नाहीये. तर ते जे आपलं नेहमीचं उदाहरण आहे, की एका घरामध्ये 2 मुलं आहेत. तुम्ही एकाला जेवण दिलं नाही, त्याला शाळेत टाकलं नाहीये. दुसऱ्या मुलाला बदाम तूप खायला दिलं आणि त्याला 10वीत तो मेरिटमध्ये आला आणि याला अक्षर ओळखही नाहीये. तर मग एका परीक्षेला त्यांना कसं बसवणार? तर याला थोडं कन्सेशन द्यावंच लागेल. ते आरक्षणाचं तत्व आहे. बरोबर. आणि मग हे जर मनात धरलं तर हा गैरसमज राहण्याचं काही कारण नाही. हे आपण एकदा फक्त नीट समजून घेतलं पाहिजे. काही लोकांना असाही प्रश्न पडतो, हे आरक्षण संपणार कधी? त्यांना काय उत्तर देऊया? जातीयता कधी संपणार? जातीयता संपली की आरक्षणही संपणार. त्यांच्या मनात ती जातीयता जायला पाहिजे. आणि स्त्रियांसाठी देखील आरक्षण आहे. आपण आता बघतो की पंचायत राजमध्ये ती मोठी सीरीजच आली ना पंचायत. त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे. पंचायत राजमध्ये स्त्रियांसाठी रिझर्व्हेशन आहे. अपंगांसाठी रिझर्व्हेशन आहे. त्याचप्रमाणे बसमध्ये देखील असतं ना, की ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी आहे. तर काय आहे, की जे कमजोर महिलांसाठी. गरोदर महिलांसाठी, की जे कमजोर वर्ग आहे, त्याला आपण बरोबर घेतो, की बाबा तू पण चल. फक्त जे दुर्बल म्हणजे सबल आहे त्यांना जगायचा हक्क नाहीये. आपण प्राणी नाही ना. बळी तो कान पिळी नाही. माणूस आहोत आपण. उत्क्रांत होमो सेपियन्स सेपियन्स. तर आपण उत्क्रांत झालेली लोकं आहोत आणि म्हणून हे न्यायाचं तत्व आहे. वाह! आता मला असं विचारायचंय, की ही जाती अंत याची चळवळ ही कशी, कुठे, कशी-कशी सुरू होत गेली आणि कशी-कशी वाढत गेली? भगवान बुद्ध हं. हा पहिला असा माणूस आहे, की जो तो खालच्या वर्णाचा नव्हता. तो क्षत्रिय होता. परंतु त्याने पहिल्यांदा भारतातल्या जातप्रथेला आणि वर्णव्यवस्थेला चॅलेंज केलं आणि त्याने संघामध्ये सगळ्या जाती धर्माच्या त्याचे पहिले 5 शिष्य ब्राह्मण होते. सगळ्यांना त्याने प्रवेश दिला आणि एक तो भिक्खू संघ म्हणजे काय? संघ म्हणजे असा समाज त्याला निर्माण करायचा होता, की जो समान असेल आणि ती आपल्याकडेची मोठी परंपरा आहे. ती नंतर लुप्त पावली. म्हणजे ती तशी लुप्त पावली नाही. अगदी आपल्या संत साहित्यापर्यंत आपल्याला तो धागा दिसतोच. बरोबर. ती
लुप्त पावणार तेव्हा जेव्हा की सगळ्या समाजातली जी शहाणी माणसं आहेत, ती सगळी माणसं शहाणी नसतात. आणि समाज म्हणजे हा समाज, मला असं वाटतं की काही लोकांना विचार करायचाच नसतो आणि काही लोकांना विचार करायचाच असतो. तर प्रत्येक जातीतल्या शहाण्या माणसांनी या प्रथेविरुद्ध उभं राहायला पाहिजे, की जसं आपण बघतो की जाती अंताची चळवळ आपण ज्योतिबा फुलेंपासून बघतो. हं. महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांचा जो त्या वरातीमध्ये अपमान झाला, ते त्यांना बाहेर काढलं की तू शूद्र आहेस म्हणून. आणि तिथून जे एक म्हणजे आपण म्हणतो ना की वुंड, एक त्यांच्या हृदयाला एक हे झालं, की जखम झाली आणि त्या जखमेला घेऊन मग त्यांनी जी मोठी सत्यशोधक समाजाची चळवळ उभारली आणि त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक सामील झाले. आणि हीच परंपरा आपल्याला बाबासाहेबांनी जी चळवळ उभारली त्याच्यामध्ये त्यांचे अनेक सहकारी, जसं सहस्त्रबुद्धे आहे, सुवर्णनाथ टिपणीस आहेत, अनेक जण आणि जीवाभावाचे मित्र, सहकारी ज्यांची साथ घेऊन त्यांनी ही चळवळ यशस्वी केली. तर अशी सगळ्या शहाण्या माणसांनी जर या प्रथेविरुद्ध उभं राहायचं ठरवलं आणि या व्यवस्थेला मोडीत काढायचं ठरवलं, तर नक्कीच ही व्यवस्था मोडून पडेल असं मला वाटतं. मग मला आता असं म्हणता येईल, की म्हणजे ज्यांना आरक्षणाबद्दल ऑब्जेक्शन आहे, त्यांनी असं करा, त्यांनी जाती अंतासाठी प्रयत्न करायला सुरुवात करा. म्हणजे म्हणजे जातीयता संपेल आणि जातीयता संपली, की आरक्षणाची गरज पडणार नाही. तेव्हा शेवटी ह्याची जबाबदारी पण आपल्यावरच येऊन पडते, हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं. मला आता ही जशी चळवळ पुढे-पुढे येत गेली, त्याच्यानंतर आपल्याला माहीत आहे, ती म्हणजे दलित पॅंथरची चळवळ. त्याच्याबद्दल आम्हाला जरा सांगा. दलित पॅंथरची चळवळ म्हणजे एक स्वप्न आहे. आणि ते जे आपण 70चं दशक बघितलं, की त्या काळामध्ये एक रिपोर्ट आलेला, पेरुमल रिपोर्ट. आणि पेरुमलने त्या खासदारांनी त्यांनी सगळ्या भारताचा अभ्यास करून त्यांना समजलेलं डेटा त्यांच्याकडे होता, की अत्याचार, अन्यायाच्या घटना खूप वाढतायत. आणि याचं कारण जे मी मगाशी सांगितलं, की आम्ही गुलामी सहन करणार नाही या अवेअरनेसमधून झाली होती. बरोबर. आणि त्याला बावडामध्ये एक घटना घडली, की 2 स्त्रियांची पाणी त्यांनी स्पर्श केला म्हणून त्यांची धिंड काढली दलित स्त्रियांची. आणि या घटनेचा परिणाम साहित्यिकांवर झाला. आणि मग दलित साहित्यिक, दलित विचारवंत, नामदेव ढसाळ, वि. पवार आणि आपले राजा ढाले, अनेक मंडळी तिची नावं त्याच्यामध्ये आहेत. आणि ही सगळी अशी तरुण मंडळी जी आहेत ही एकत्र आली आणि त्यांनी ब्लॅक पॅन्थरच्या धर्तीवर, की गावागावांमध्ये, जिल्ह्यामध्ये संघटना उभी केली, मुलं उभी केली, की जे मग असं कोणी जर एखादा गावाचा प्रमुख आहे, सरपंच आहे आणि तो काही अशा घटना घडतोय, तर तिथे ते लोक विरोध करायचे. आणि स्ट्रीट गँग आपण ज्यांना म्हणू शकू, की त्याची मग दहशत बसली, वाह! प्रतिकार सुरू झाला आणि कथा, कविता खूप निर्माण झाल्या आणि त्याने प्रेरणा मिळाली बाकीच्या लोकांना लढण्यासाठी. उर्मी मिळाली. उर्मी मिळाली. म्हणजे असं म्हणतात, की पॅन्थरचं जे साहित्य निर्माण झालं ते मराठी भाषेला दिलेलं वारकरी संत साहित्यानंतरचं एक मोठं रत्न आहे. त्याच्यानंतरचे आपल्याला काही दिसणार नाही असं. हे माझा एक मित्र मराठी भाषेचा अभ्यासक आहे. तो असं म्हणाला, की दलित साहित्य जे मिळालं, पॅन्थरचं जे साहित्य मिळालं, ती शेवटची मराठी भाषेतली मोठी घटना आहे. वाह! पण मग आता अजूनही असं एक छोट्या-छोट्या प्रमाणात कुठे काही घडतंय किंवा साहित्याच्या बाबतीत सुद्धा? घडतंय. हं. आता आपल्याला वेगवेगळ्या मीडिया म्हणजे आता नागराज मंजुळेंचं आपण बघितलं, की त्यांनी किंवा साऊथमध्ये पा. रणजित. तर ह्यांनी वेगळ्या मीडियम्सला, सिनेमासारख्या माध्यमाला हाताशी धरून त्याचा कलात्मक वापर करून आणि ते जास्त प्रभावी आहे. मास मीडिया ज्याला आपण म्हणतो ते मास मीडियम आहे. तिथून त्यांनी ते दाखवायला सुरुवात केली. मग त्याच्यात आपण अनेक नाव आहेत. नीरज गायवानचं नाव घेऊ शकतो. बरोबर. हे आवाज क्षीण आहेत, हं. परंतु पॉवरफुल आहेत. कारण जगामध्ये कोणतं साहित्य ओळखलं जातं, तर भारतामधलं दलित साहित्य हे जागतिक साहित्य आहे. कारण जर आपण आधुनिकतावाद घेतला, तर तो ऑलरेडी तिकडे आहे. त्याचं त्यांना म्हणजे जगाच्या ह्या तुलनेमध्ये आधुनिकतावाद ऑलरेडी त्यांनी वर्ल्ड वॉर नंतर बघितलेला आहे. परंतु त्यांनी दलित पॅन्थर सारखं किंवा दलित साहित्य बघितलेलं नाहीये. तर ते त्यांच्यासाठी एक मोठी घटना आहे. तर त्याला खूप एक वैश्विक परिमाण आहे. करेक्ट, करेक्ट. म्हणजे आता आपण या आधुनिकतावाद वगैरे याच्यावरती आलो म्हणून मला आता, की जागतिकीकरण आणि जातीयता याचं कनेक्शन कसं लागतं? म्हणजे बघ ना, जे मगाशी तुला मी सुरुवातीला सांगितलं, की एक आपण मोठा पुरुष मानला, की ज्याच्या
मांड्यांपासून वैश्य जातीचं वर्णाची निर्मिती झाली अशी जी एक चुकीची कल्पना आहे. तर आत्ता ज्या ओबीसी जाती असतील, त्यांच्याकडे रिसोर्सेस काय आहेत? कारण जागतिकीकरणामुळे सगळं जी आर्थिक साधनं सगळी बदलतायत ना. जे काम आहे तुमचं आता सपोज बांगडीचं दुकान आहे किंवा कोणी शिंपी आहे आणि त्यांचं ड्रेसचं दुकान आहे. तर ही माणसं मॉल समोर कशी उभे राहणार आहेत? Amazon समोर ते कसे स्वतःला स्टँड करणार आहेत? त्यांच्याकडे काय भांडवल आहे? त्यांचं जगण्याला चॅलेंजेस आहेत आणि ती इतकी खरी समस्या आहेत, की त्या जर सॉल्व्ह झाल्या नाहीत, तर ह्या सगळ्या जाती बरडली जातील बरोबर. आणि ह्यांना मग बघण्यासाठी वेगळा दृष्टिकोन लागेल, की ह्यांचा आर्थिक प्रश्न माझ्या आर्थिक प्रश्नाशी, आरक्षणाशी कसा जोडायचा? तर असं मिळून म्हणजे सगळ्यांचे प्रश्न आहेत आणि सगळ्यांनी मिळून सॉल्व्ह करायला पाहिजेत ते. म्हणजे ते अजूनच गुंतागुंतीचं होऊन बसले किंवा अवघड होऊन बसलंय असा त्याचा हे होतो. आता पुढचा असाच ह्याच धर्तीवरचा एक प्रश्न, की पर्यावरण आणि जातीयता ह्याचं कनेक्शन कसं लागतंय? अवेळी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची जी अवस्था होते म्हणजे आपण दुष्काळ आवडे सर्वांना पी साईनाथांचं पुस्तकच आहे, की सातत्याने भारतीय शेतकरी, महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतोय. परत शेती करणाऱ्या जाती ह्या ज्यांच्या जमिनी आहेत, त्यांच्याकडे जमिनी आहे. हा एक कॉलर टाईट करण्याचा विषय असू शकतो, परंतु त्या जमिनीतून उत्पन्न निघतंय का आता? बरोबर. आणि मग लाखा-लाखांचे मोर्चे निघतात. परंतु त्या मोर्चातून निष्पत्ती त्यांच्या प्रश्नांची होत नाही. आणि पर्यावरणाचं जे आता काहीच आपण खात्री देऊ शकत नाही, की खरीप हंगाम कोणता आहे, रब्बी हंगाम कोणता आहे. बरोबर. शेतमालाला भाव नाहीये. आणि मग ज्यांच्या शेतीच्या जमिनी नाहीयेत, ते असं नाही म्हणू शकत, की हा आमच्या जातीचा प्रश्न नाहीये किंवा ओबीसी जाती अशा नाही म्हणू शकत, की हा आमचा प्रश्न नाहीये. हा आपला प्रश्न आहे. सगळ्यांचाच प्रश्न. कुळ कायद्यासाठी बाबासाहेबांनी प्रयत्न केले होते. खोती मिलासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. बरोबर. तर कसा शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवायचा? महाराष्ट्रातील असतील, भारतातील असतील, की जो पर्यावरणामुळे निर्माण झालेला आहेत, की एसी असलेले लोक आणि एसी नसलेले लोक अशी जगाची विभागणी होणार आहे का? आणि ज्या मगाशी मी म्हणाले, की ते ट्रायबल कम्युनिटी आहेत, की जे पालावरची लोकं आहेत, त्यांच्या घरामध्ये पंखा आहे का? त्यांना विजेचं संकट त्यांच्यासमोर कसं आहे? आणि त्यांना रोजगार मिळणार आहे का? हं. तर पर्यावरणामुळे अनेक राजकीय प्रश्न निर्माण होणार आहेत. सामाजिक असुरक्षितता निर्माण होत आहे आणि या सगळ्याचा विचार करायला पाहिजे. आणि प्रत्येक जात समूहावर त्याचा परिणाम होतोय. हं. म्हणजे जे शेतकऱ्यांचं आंदोलन आपण बघितलं, जिथे जाट समुदाय हरियाणा, राजस्थान आणि तो त्या पंजाबमधला बहुसंख्येने होता. तो प्रश्न सुटा नाहीये. जरी मला वाटतं, की हा माझ्याशी रिलेटेड नाहीये. तो सुटा प्रश्न नाहीये. ते गुंतलेलं त्रांगड आहे, की आपण एका विकसनशील देशाचे नागरिक आहोत. अजून आपण विकसित झालेलो नाही. आपल्याला व्हायचंय तिथे. बरोबर. आणि आपला जो मार्ग आहे हा असा काट्याकुट्यांनी भरलेला आहे, की आपल्याला भारताला पुढे जायचंय, पण जात वास्तव भारताला मागे खेचतंय. मागे खेचतं. बरोबर. आणि हे प्रश्न एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत, हे आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. बरोबर. आता आपण हे सगळे प्रश्नांची वेगवेगळी त्याची अंग पाहिली. पण मग आता या सगळ्याला उपाय काय आहे? पहिलं तर आपण जसं नेहमी एक शब्द वापरतो आता, की अर्थसाक्षरता, हं. है ना? मानसशास्त्राची साक्षरता, की बाबा मानसिक आरोग्याबद्दल आपल्याला माहीतच नसते. तसं हे जे सामाजिक आरोग्य आहे, ह्याच्याबद्दल आपण साक्षर आहोत का? आपल्याला माहितीच नाहीये. भारत कशाने बनलेला आहे? आणि जेव्हा प्रत्येक नागरिकाला हे माहिती पडेल, की मी जे आज व्यक्ती म्हणून उभे आहो, माझी जेंडर आयडेंटिटी काय, माझी कास्ट आयडेंटिटी काय, माझे प्रिव्हिलेजेस काय आहेत, माझ्या मित्रांचे डिसएडव्हांटेज काय आहेत आणि सगळ्यांनी मग एकत्र उभं राहणं आणि आपल्याला जास्त काही करायची गरज नाहीये. संविधान आपल्याला दिलेलं आहे, ज्याची उद्देशिका तू वाचलीच. तर ते संविधानाच्या मागे आपण उभं राहायचंय. संविधान दिवस आपण खूप भारतीय लोक हे सण, उत्सव करतो. तर एक दिवस 26 जानेवारीचा आहेच. परंतु आठवड्यातला एक दिवस किंवा महिन्यातला एक दिवस आपण संविधानात समजून घेण्यासाठी जर दिला, तर आपल्या प्रश्नांची उत्तर तिथे आहेत आणि एक दिलाने आपल्याला उभं राहावं लागेल. ह्या ज्या भिंती आहेत, ज्या निर्माण झालेल्या आहेत, त्या तोडाव्या लागतील आणि मला वाटतं, की आपण करू शकू. या जाती अंतासाठी सगळ्या जनतेने म्हणून किंवा लोकांनी म्हणून काय करायला हवं याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितले?
बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक पर्याय दिले, हं. की जसं काही लोकशाही. कारण जात व्यवस्था आणि लोकशाही हे अपोजिटमध्ये आहे. आणि ही विषमतेवर आधारलेली आहे. लोकशाही व्यवस्था ही समानतेवर आधारलेली आहे. तर आपल्याला लोकशाही टिकवावी लागेल पहिली गोष्ट म्हणजे. ओके. आणि त्याच्यामध्ये जितकी आपली लोकशाही सशक्त होईल, हे जे इकडची जात व्यवस्था आहे ती अशक्त होत जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे रोटी बेटी. म्हणजे आता आपण तसं जेवण एकमेकांबरोबर करतो, परंतु अजूनही दुर्गम भागामध्ये, उत्तरेतील काही राज्यांमध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रातल्याच काही दुर्गम भागामध्ये आपण बघेल की एका पंक्तीमध्ये लोकं बसत नाहीत. बरोबर. रोटीबंदी नसायला पाहिजे, की आणि तेव्हा तर मग खूप सुधारकांनी अगदी सहभोजनाचे कार्यक्रम घेतले महाराष्ट्रामध्ये. तर एकत्र आपण जेवायला पाहिजे आणि बेटीबंदी जी आहे ती नसायला पाहिजे. म्हणजे आंतरजातीय विवाह प्रेमात पडून नाही. अगदी आदर्श सिच्युएशन कशी, की असं आपण इमॅजिन करू शकतो का, की 2 शेजारी आहेत हं. आणि एकाची मुलगी वयात आली आणि तो दुसऱ्या शेजाऱ्याला म्हणतो, की "अरे, तुझ्या नात्यातला कोणी आहे का? किंवा तुझ्या मुलाशी माझ्या मुलीचं लग्न करायचं का?" आणि त्यांची जात वेगळी आहे. तर असं होत नाही. असं दिसत नाही आपल्याला. तर ही रोटी बंदी आणि बेटीबंदी ह्या जर नष्ट झाल्या, आंतरजातीय विवाहातून हे नक्कीच होऊ शकतं. परंतु त्याला पण एक इफ एंड बट आहे, हं. की कोणत्या मूल्यव्यवस्था ती आंतरजातीय मुलगी किंवा मुलगा घेतात. ते समानतेचं मूल्य घेतात का? हं. की कर्मकांडांचं मूल्य घेतात? का ती विषमता कंटिन्यू करतायत? तेही एक आहे. बरोबर. त्यामुळे रोटी-बेटी व्यवहार हा एक महत्वाचा उपाय ह्या सगळ्यावरती असू शकतो. या सगळ्या गुंत्यामध्ये फार तसं निराशाजनक चित्र आहे असं वाटतंय तुला? की काही आशादायक चित्र आहे आणि मग ते आशादायक असलेलं चित्र ते आपण जरा लोकांना सांगितलं पाहिजे? मला आशादायक वाटतंय. म्हणजे निराश करणाऱ्या घटना आहेत, घडतायत. परभणीचं प्रकरण असेल, दंगलीचं किंवा भारतामध्ये ज्या ऑनर किलिंग्स होतात ते असेल. परंतु हे जरी असलं, तरी मला वाटतं, की जे बहुजन लोकं असतात, जे म्हणजे ज्याला कॉमन सेन्स असलेला भारतीय माणूस, म्हणजे भारतीय माणसाच्या कॉमन सेन्सवर मला खूप विश्वास आहे, वाह! की त्याला त्याचं हित कळतं. त्याला थोडी जाणीव करून दिली, तर मला नाही वाटत, की त्याला एक मध्यम मार्गाकडे जाणारा आपला बुद्धाचा देश आहे हा. तर मध्यम मार्गाकडे जाणारा आपला देश आहे आणि जर त्याला थोडंसं ही जाणीव करून दिली, तर तो नक्कीच मला वाटतं आपल्या मनाचा दरवाजा उघडेल आणि ह्या ज्या भिंती आहेत, ह्या तुटतील असं मला वाटतं आणि चित्र निराशाजनक नाहीये. निराश करणाऱ्या काही घटना मात्र घडतात. पण मग ह्या सायन्स कुठल्या? ह्या आशादायक चित्र दाखवणाऱ्या सायन्स कुठल्या आहेत तुझ्या मते? मोठ्या प्रमाणामध्ये मुली आंतरजातीय विवाहाची म्हणजे त्यांना माहिती आहे, की आम्हाला ही किंमत चुकवावी लागते. परंतु मला तसंही वाटतं, की पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त धाडसी असतात. त्यांच्याकडे जरी मसल पॉवर नसली तेवढी तरी आणि मुली त्यांना माहीत असून देखील प्रेमात पडतात, लग्न करण्याची ताकद ठेवतात. भले पळून जात असतील, परंतु मला हे आशादायक चित्र वाटतं किंवा शिक्षण जे सगळीकडे झिरपत गेलेलं आहे भारतामध्ये. साक्षर आपला देश बऱ्यापैकी होतोय, जरी काही ठिकाणी नाही झालेली आहे. तर साक्षरतेमुळे मला वाटतं, की ह्या कालबाह्य झालेल्या रूढी आहेत, हे भारतीय तरुणाला कळलेलं आहे आणि पुढच्या पिढीकडनं आपल्याला नक्कीच आशादायक वाटते, की ते नक्कीच ह्या प्रथेला नष्ट करतील. जात पंचायतीच्या विरुद्ध उभी राहणारी पण आपली तरुण मित्रमंडळी आहेत. ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडतात ह्या पॉझिटिव्ह सायन्सच आहेत. आपल्या या पुढे काय याच्यामध्ये काही आपण असं आवाहन करतो, की तुम्हाला काही प्रश्न असतील या विषयासंदर्भात, तर तशा संदर्भातले काही प्रश्न आलेत. तर त्याच्यामध्ये एक फार साधासा प्रश्न आहे, पण तरी आपण तो त्यांची कुतूहल पूर्ण करूया, की सोशल इंजिनिअरिंग हे नेमकं काय असतं? सोशल इंजिनिअरिंग भारताच्या संदर्भात तर राजकारणात मला दिसतं, ओके. की अनेक जाती अ, एकत्र येऊन निवडणुकांसाठी जे गणित बनतं, त्याला मला वाटतं इथे सोशल इंजिनिअरिंग आहे. ॲक्चुअली त्याचा कन्सेप्ट आहे, की सगळे सोशल स्ट्रॅटामध्ये जे अ, सरमिसळ व्हावी. ओके. एका गटाची दुसऱ्या गटात सरमिसळ व्हावी. पण भारताच्या संदर्भात तर हे इलेक्शनमध्ये जे गणितं केली जातात ते सोशल इंजिनिअरिंग. चं उदाहरण म्हणताय. हां. ओके. हां. आता हा दुसरा प्रश्न आहे. आता याचं उत्तर कसं द्यायचं तू बघ, की भीम जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं
खूप हुल्लडबाजी होते, खूप गोंधळ घातला जातो, ह्याचं उत्तर काय? असा एक प्रश्न आहे. भारतीय माणूस, उत्सवप्रिय भारतीय माणूस आहे. असतो. म्हणजे केवळ आपण बघतो की गणपती उत्सव असेल, आपल्याकडे मोहरम असतील, आपल्याकडे लग्नाची वरात असेल, हं. तरी देखील भारतीय माणूस ते जेवढं त्याचं बजेट आहे, तेवढ्या बजेटपेक्षा जास्त खर्च करून फटाके फोडतो आणि तो मिरवणूक काढतो. बरोबर. त्यामुळे हे आपल्या जीन्सचा भाग आहे, की जयंतीच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मिरवणुका असतात. म्हणजे ॲक्चुअली ती एक असर्शनची गोष्ट आहे. मिरवणुका असतात. परंतु अनेक ठिकाणी म्हणजे ह्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. जय भीम कॉम्रेडमध्ये मला वाटतं ही डॉक्युमेंटरीमध्ये पटवर्धनांनी हे सगळे मुद्दे मांडले होते. हं. त्या डॉक्युमेंटरीमध्ये अनेक कार्यक्रम चांगले घेतले जातात. म्हणजे 24 तास अभ्यास. 14 एप्रिलच्या जयंतीच्या दिवशी असा कार्यक्रम घेतला जातो, की मुलं 24 तास रात्रभर अभ्यास करतायत. क्या पुस्तकांची विक्री खूप जास्त प्रमाणात होते. तर या अनेक चांगल्या घटना देखील घडतात. तर त्याच्याकडे देखील आपण बघायला पाहिजे आणि मंडळांनी देखील ही काळजी घ्यायला पाहिजे, की जे जो वेळ दिलेली आहे 10ची असेल, 12ची असेल त्या वेळेपर्यंतच आणि कानठळ्या बसवणारे डीजे आणि लेसरचे जे सगळे हे आहेत ते बंद करायला पाहिजे. कारण त्याने आपले डोळे जाऊ शकतात. बरोबर. पण हे सगळ्या भारतीयांनी करायला पाहिजे. फक्त एकाच गटाकडे बोट दाखवून हो, फायदा नाहीये. चालणार नाही. बरोबर. म्हणजे हे सगळ्यांचीच ही जबाबदारी आहे. ह्या ज्या जाती आपण बघतो आहोत, या आता या हिंदू धर्माशी संबंधित आहे. इतर धर्मांमध्ये पण जाती असतात ना? किंवा त्याबद्दल काही सांगता येईल का? हां, म्हणजे भारतीय उपखंडाचंच हे वास्तव आहे. हं. मुस्लिमांमध्ये देखील अशरफ, अजलफ असेही आहे आणि जे अनटचेबल कन्व्हर्ट झाले त्यांचीही एक वेगळी जात आहे. हं. पश्मिंदा म्हणून एक पेशानुसार जी त्यांच्या व्यवसायानुसार जी होते ती आहे. ओबीसी जाती मुस्लिम धर्मामध्ये आहेत आणि ख्रिश्चनमध्ये पण आपण बघतो की धर्मांतरित ख्रिश्चन जे झाले, ज्या दलित जातींनी धर्मांतर केलं, हं. त्यांच्यासाठी वेगळे चर्चेस आहे. तिकडेही उच्च-नीचता दिसते आपल्याला. तर भारतीय उपखंडामध्ये हा ऑक्टोपस आई गं! असा पसरलेला आहे. पण म्हणजे इतर धर्मियांमध्ये देखील. म्हणजे तुम्ही धर्म बदलला म्हणजे जाती अंत होईल असं नाही. तुम्ही धर्मांतर करताना ती जात घेऊन जर त्या धर्मात गेलात, हं. ती जात सोडून जर गेलात, तर वेगळ्या गोष्टी घडू शकते. ओके, ओके. बापरे! पण म्हणजे जाती अंत होण्यासाठी जातीच्याच मुळाशी आपल्याला जावं लागणार आहे. ते धर्माच्या मलमानी ते बरी होणारी जखम नाहीये. वाह! आता एक अत्यंत आपला पुढे काय या अ, सदराखाली आपण जो प्रश्न नेहमी लक्षात घेतो, की मी एक सामान्य माणूस आहे. मला असं वाटतं, की ही जातीयता संपायला हवी. पण सामान्य माणूस म्हणून ही जातीयता संपवण्यासाठी मी काय करू शकतो? आडनावं विचारणं बंद करा. म्हणजे जे आपल्याला जो कोणी व्यक्ती भेटेल आणि आपण हस्तांदोलन करू, हां. तेव्हा त्याचं इनिशियल विचारायचं फक्त. पहिलं नाव काय? आडनाव विचारणं बंद केलं, की मला वाटतं पुढच्या गोष्टी मग सोप्या होऊन जातील. सोप्या होऊन जातील. वाह! हे म्हणजे हे बेसिक तत्व आपण पाळूया असं म्हणजे परदेशामध्ये जसं म्हणतात, की त्याचा पगार विचारणं हे मॅनरलेस असं समजलं जातं. तसं आडनाव विचारणं हे थोडंसं मॅनरलेस आहे, हे आपण थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे. नाव विचारलं तरी पुरेसं आहे. तेवढं अस्तित्व पुरेसं आहे त्या माणसाचं. थँक यू सो मच. इतक्या गुंतागुंतीच्या प्रश्नांना तुम्ही इतकी साधी, सोपी उत्तरं दिलीत. आम्हाला खूप छान वाटलं. बरेचसे मुद्दे आम्हाला कळले आणि काही शिकायलाही मिळालं. तेव्हा एकच लक्षात ठेवा, जाती अंत ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि जाती अंत व्हायचा असेल, तर तो आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊनच करावा लागेल. एकच मिनिटात हां, तुला इंटरप्ट करते. हां. नामदेव ढसाळांची एक कविता आहे. त्यातल्या काही ओळी मी वाचू का? वाह, वाह, वाह! अगदी, अगदी. माणसाने कवितेचं नाव आहे. हां. मोठी कविता आहे. त्याच्या शेवटच्या ओळी अशा आहेत. नंतर म्हणजे नंतर सगळा धांगड-धिंगा केल्यानंतर, सगळी विषमता केल्यानंतर, जेवढं तुमच्यामधलं वाईट आहे ते करून झाल्यानंतर, नंतर उरल्या-सुरल्यांनी कुणालाही गुलाम करू नये, लुटू नये, काळा-गोरा म्हणू नये. तू ब्राह्मण, तू क्षत्रिय, तू वैश्य, तू शूद्र असं हिणवू नये. कुठलाही पक्ष काढू नये. घरदार बांधू नये. नाती न मानण्याचा, आईबेन न ओळखण्याचा गुन्हा करू नये. आभाळाला बाप आणि जमिनीला आजी मानून त्याच्या कुशीत गुण्यागोविंदाने आनंदाने राहावे. चंद्र सूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे. एक तीळ
एक तीळ सर्वांनी करंडून खावा, माणसावरच सुक्त रचावे, माणसाचेच गाणे गावे माणसाने. वा, माणसाने गाणे गावे माणसाचे. क्या बात आहे. याच्यातच जाती अंताचा सगळा अर्थ दडलेला आहे. तुमचे खूप खूप आभार. तुम्ही आज इथे आलात आणि आम्हाला इतक्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण चर्चा केली आणि त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. तर तुम्हाला हा आजचा एपिसोड आवडला असेलच. आवडला असेल तर लाईक करा. अजून कुठल्या मुद्द्यांवर चर्चा व्हावी असं वाटतंय, तर ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे आपण त्याही मुद्द्यांवरती अगदी प्रदीर्घ चर्चा करूया. तेही विषय आपण घेऊया. आणि हा एपिसोड आवडलाय तर तो शेअर करा आणि पुढे काय हे आपलं YouTube चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. पुढे कायचं Instagram आणि Facebook पेज आहे. ते तुम्ही फॉलो करा. म्हणजे हे सगळे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील, की आपण अजून कुठल्या-कुठल्या विषयांवरती पॉडकास्ट करणार आहोत. आणि कायम लक्षात ठेवा, पुढे काय? हा प्रश्न नाहीये, तर पुढे काय? हे उत्तर आहे. धन्यवाद.